नमस्कार. आत्ताच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मी की गणपती मातीचे असतात आणि ते निसर्गाशी म्हणजे पर्यावरणाशी एकरूप होतात. तसंच आहे गौरीचं. गौरी देखील पाना फुलांच्या असतात. ऑफकोर्स आता आपण मूर्ती बघतो मातीच्या किंवा प्लास्टरच्या गौरीच्या मूर्ती आपण प्रचलित बघतो. पण मूलतः गौरी हा निसर्गातील पाना फुलांच्या झाडापानाच्या असतात. हे असं का? तर गौरी म्हणजे निसर्गाची पूजा आणि गौरी म्हणजे अस्तित्वाचा आदर. आणि म्हणूनच खेडोपाडी जिथे आपल्याला वनस्पती सापडतील त्या ठिकाणी गौरी आपण आणायला जातो. म्हणजे काय होतं, शेतामध्ये बांधावरती किंवा अरण्यामध्ये जाऊन तेरडे, वड, पिंपळ, दुर्वा, आघाडा, भेडा, अश्वगंधा, इंद्रायणी, दुर्वा अशा प्रकारच्या ज्या वनस्पती मिळतील त्या घेऊन यायच्या. त्या स्वच्छ धुवायच्या नदीच्या पाण्यावरती आणि त्यानंतर त्याला कापडाने बांधून त्याची गौरी म्हणून उपासना करायची. हे करताना त्यांना कापसाचं वस्त्र आपण वाहतो. जणू काही निसर्गामध्ये जे मिळतं तेच घेतो. नदीच्या पाण्यामध्ये गौरी धुवून आणल्यानंतर येताना 7 खडे आणि अर्थातच त्याबरोबर 7 फळं घेऊन यायची आणि अशा गौरींना आपण घरी बसवतो. कोकणामध्ये प्रथा जास्ती प्रचलित आहे, अर्थात खेडोपाडी अजूनही आहे आणि ती चालू ठेवावी. त्यानंतर गौरीची पूजा केल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो. 5 पक्वान्नांचा गौरीचा होसा केला जातो आणि गौरीला नैवेद्य, गणेशाला नैवेद्य आणि तुळशीला नैवेद्य दाखवला जातो. अर्थात अंगणामध्ये कधी कधी एक पाने ठेवलं जातं आपल्या पूजनाकरता, ज्याला आपण वाडी म्हणतो. म्हणून गौरी पूजा निसर्ग तत्वांची पूजा आहे आणि अस्तित्वाचा आदर आहे. आणि अशा अर्थाने एक चांगलं संगीत पूजा केल्यानंतर जो निसर्गाकडे लाभ मिळतो तो नेहमीच अप्रूप असतो. गौरी पूजनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. विनय.